कोपरगावमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात आठवड्याभरात 2 जणांचा मृत्यू झालाय। 4 दिवसांपूर्वी या टाकळीतील 3 वर्षीय चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता। येसगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचाही मृत्यू झालाय। त्यानंतर संतप्त नागरिकांनी कोपरगाव मनमाड महामार्गावरची वाहतूक रोखली आहे। बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची यावेळी नागरिकांनी मागणीही केली। येसगाव शिवारात शांताबाई निकोल ही 60 वर्षीय महिला शेतात गवत कापण्यासाठी गेली होती, मात्र झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक झडप घातली आणि त्यात हल्ल्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला। अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्याने जो आहे मोठ्या प्रमाणात उच्छाद घातला आहे। कोपरगाव तालुक्यात मात्र बिबट्यांनी जे आहे 2 जणांचा बळी घेतला आहे। गेल्या आठवड्याभरात जो आहे तो 2 जणांचा बळी घेतलेला आहे। आता आपण कोपरगाव तालुक्यातील भास्कर वस्ती आहोत। भास्कर वस्ती परिसरात जे आहे या ठिकाणी बिबट्याने बळी घेतल्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी जो आहे तो अहिल्यानगर मनमाड जो रस्ता आहे तो या ठिकाणी अडून धरलेला आहे। एकंदरीतच बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी केली जाते, बिबट्याला ठार मारण्याची मागणी केली जाते। या ठिकाणी वन अधिकारी आल्यानंतर या ठिकाणी वरिष्ठांची संपर्क साधून बिबट्याला मारण्याची परवानगी मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि बिबट्याच्या मारण्याबरोबर इतर बिबट्यांचा जो आहे तो बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते। ग्रामस्थ जे आहे अत्यंत संतप्त आहे, त्यामुळे आता प्रशासन कोणती पुढची भूमिका घेतं ते पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र अनेक जे बिबटे आहेत त्या भागात असल्याने एका बिबट्याला मारून काय होणार आहे, दुसऱ्या बिबट्यांचं काय, हाही प्रश्न नागरिकांना सतावतोय। प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, कोपरगाव, अहिल्यानगर। 6 दिवस झाले आमच्या येसगावमध्ये ही दुसरा बळी आणि हा घेतलेला प्रशासनाने घेतला बळी असं म्हणेन मी, कारण निष्क्रिय प्रशासन एकदम हलगर्जीपणा चालू आहे। आमचे घटना झाल्यानंतर 2 दिवसांनी पिंजरे आणून लावतात आणि परत 4 दिवसांनी घेऊन जातात। आम्हाला फसवतात शेतकऱ्यांना। आमच्या घराच्या 100 फुटावरून जर आमची महिला ओढून नेली, बिबट्यानी मारली, आम्ही शेतकऱ्यांनी शेती करायची की नाही, खायचं काय आम्ही? प्रशासनाला आमची विनंती आहे, एक 4-5 दिवसापूर्वी 3 वर्षाच्या मुलीवर इथं एक हल्ला झाला। ती मुलगी पण जागेवर ठार झाली आहे। आज एक 55-60 वर्षाच्या महिलेवर इथं हल्ला झाला आहे आणि वन विभाग त्यांच्याकडे जेव्हा आपण त्यांना बोलवतो त्यांच्याकडे काठ्या किंवा असं काही भक्कम असं काही त्यांच्याकडे हत्यार काही उपलब्ध राहत नाही। बिबट्या त्यांच्या समोरून निघून जाऊ राहिला आणि प्रशासनाला आमची विनंती आहे, त्यांच्याकडे जर फोर्स फाटा आणि काही माणसांची कमतरता किंवा हत्यारांची कमतरता असेल तर त्यांनी ना आमच्याकडे भरपूर मोठी टीम आहे, त्यांनी आम्हाला परमिशन द्यावा का बाबा तुम्ही तुमच्या पद्धतीने मारून टाका आणि आमच्याकडे या, तर आम्ही त्यालाही तयार आहोत।